कवर होते, फक्त दुपारी ऊन यायला नको असा विषय. चला जा आता एक्सप्रेस वे अजून एक अहमदाबाद इथनं राहिले, अजून एक 50 किलोमीटर 45 किलोमीटर आहे अजून. गेली काळी चालते कशी आहे. मी पहिल्यांदा बघालोय आणि समोर अशी जवळ एवढ्या जवळ पहिल्यांदा बघालोय. विषय माहिती काय, गाड्या हलवत नाही तर गाड्या येत नाहीत, गाड्या हलवली गेली आता गाडी तर काय एकदम मोकळं. आता इथं मोकळं दिसाले. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला की आपण आलतो पाक साताऱ्यापर्यंत. आपण टायर तीन चेंज केलं, फिट केलं सगळं ओके मध्ये. आणि विषय कसं झाला माहितीये काय, लोणावळा घाटात थोडं जाम लागलेलं उताराला, तेवढं जाम ते पास केला. आपलं टायर जर एक पंक्चर झालं, तेवढं टायर एक पंक्चर काढतं. घाट उतरलाय का नाही, लेफ्ट साईडला पंक्चरवाला आहे, 2-3 आहे, त्यांच्यापाशी पंक्चर काढलं. नंतर मी मुंबईच्या अलीकडपर्यंत चालले, 20 किलोमीटर अलीकडे आलो मुंबईच्या. तिथं एकदम एवढे झोप लागायला लागले, म्हणजे काय मला कंट्रोलच राहिलं नाही. मल्लोला चालू म्हणलं तरी मल्लोला उठव म्हणलेलं मुंबईमध्ये, तेव्हा काय उठवलंच नाही. मग ते मुंबई त्याने एकट्याच पास केला, त्यामुळे काही विषय नाही म्हणलं. मग सकाळी उठलो, कुठं मनोरमध्ये उठलो. मनोरमध्ये जवळजवळ 10 किलोमीटर जाम लागत दाखवालतं मॅपमध्ये, आणि 10 किलोमीटर मध्ये जाम मध्येच होतो. तसं म्हटलं तर आज संध्याकाळची वेळ आहे. आम्ही आता असायला पाहिजे होतो भरूचमध्ये, वाजल्यात 9:30. आम्ही असायला पाहिजे होतो भरूचला, भरूच किंवा अंकलेश्वरला इथले, तिथं आम्ही असायला पाहिजे होतो. आम्ही आता आहे सुरतमध्ये. आम्ही सुरत अजून पास केला नाही, काय नाही. आम्ही सुरतमध्ये थांबलोय. विषय कसा माहितीये काय, पाऊस पडायला लागलाय, फुल्ल पाऊस पडायला लागलाय. रात्रीचे 2च लाईट आहेत, दिशेने झाले काय पुढचं. म्हणून आज पहिल्यांदा काय म्हणजे जमीन म्हणून थांबले हॉटेलवर. की सभा हॉटेल म्हणून आहे लेफ्ट साईडला सुरतमध्ये, तिथं आम्ही थांबलोय. तर आता विषय म्हणजे आता जेवणार आहे, जेवण ते झाल्यावर एक झोप काढणार आहे 2-3 तास. झोप एकदा झाली की नाही, रात्री 2 ते 3 वाजता रनिंग चालू ठेवायचं आहे. अजून सुद्धा पाऊस यायला लागलाय, बाहेर बघू शकता इथं पाऊस चालाय, पुढचं काही दिशेनं झालंय, त्यामुळे आपण थांबलोय. तर आता चला मस्तपैकी जीवूया आणि रात्री 2 वाजता रनिंग आपण चालू करूया. जरा त्रास होईल पण आता काय इलाज नाही, उद्या संध्याकाळपर्यंत गाडी पोहोचूया आपण. चला, काय आधी पोहोचेल तर चांगलंच आहे, सांगतो तुम्हाला काय विषय नाही. तर मित्रांनो नमस्कार, कसं काय. आता रात्री मी तुम्हाला सांगितलं तसं झोपलेलो बघा, जीवन मस्तपैकी. आता उठले, वाजलेत बरोबर 3, म्हणजे उठून आवरून 2:58 झाले आता, म्हणजे 2:30 वाजता उठलेलो. उठून आवरूस तर सगळे करूस तर जरा वेळ झाला, 3 वाजला. काय विषय ना, आता हवा त्यांनी भरल्या बघा सगळं. बघा गाड्या पण सगळं पूर्ण झाल्या, डिझेल पण ओकेमध्ये आहे, सगळं ओकेमध्ये आहे. आणि बटन तेवढं बुद्ध्या ऐगो झाला. चला आता निघूया इथनं. पहिला पार्किंग मध्ये गाडी आहे बघा, इथं पुढं गाडी आहे, साईडला गाडी आहे, तिकडं साईडला गाडी आहे. गाडी पहिलं काढ्या, मागे गाडी आली बसा बोंबली. चला पहिलं निघूया इथनं, लय वेळ झालाय मित्रांनो, 3 वाजल्यात, अजून रस्ता सगळा पार करायचा आहे. चलो. तर मित्रांनो आपण आत्ता आले बघा एक्सप्रेसला, आणि एक्सप्रेसला तिथं लांब तुम्ही बघू शकताय टोल नाका आहे. टोल नाका फाडून आत्ताच जस्टच पुढे आले. महाग लावलेली तिथे गाडी. तो वॉचमॅन म्हणला गाडी जरा पुढे घे, ठीक आहे म्हणलं. मग आता पुढे आणली गाडी. जरा दगडाचा आवाज आलता, टाक 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 टाक. आईला टायरी गरम झालं नाही बघा, टायरीवर हात ठेवू शकते एवढं, म्हणजे काय गरम झालं नाही पावसामुळे. आई गो जरा हाच गरम आईच्या गावात. जरा इथं आवाज आलता दगडाचा, दगड घुसताला, ते दगड एक काढला बघा मस्त. ही मागची 2 नवीन आहेत, हे जरा बघायला लागते. ती पण ह्याचं पण काय विषय नाही, ही जरा अडकते, पण यातलंही दगड अडकत नाहीत, त्यात जरा जास्त अडकतात, असा विषय आहे. आणि हे टायर काय बाहेरचं बटनच आहे, आणि ते आतलं टायर आहे की नाही, ते काल घेतलेलं बघा साताऱ्यात. काल का परवा दिवशी बहुतेक, परवा दिवशी घेतलं ते अजून तर चांगलं आहे. ते आत्ता वर घेतली मी, आता रिवर्स गाडी टाकलेली त्यामुळे वर गेले, नाहीतर हे खालीच चालते. काय बघू शकता लब्बर इथं घासले, त्यामुळे टायर खाली पडून असते. आणि ह्या टायरात पण काय लय घुसत नाही. ही कारखान्यात गाडी अडकलेली की नाही, त्याच्यामुळे बटन उडले बघा. हे असं त्रास होते बघा. हे आई गो इथं दगड आहे, आई दगड असे लक्षात राहत नाही बघा. कुठल्या गडबडीत चेक केले काय माहिती. टायरी गरम झालेत.
काय रे एवढं गरम झालं त्या काय विषय बघायला लागतंय भाव. चला मित्रांनो, आता एक्सप्रेस मस्तपैकी पास करूया आणि जाऊया आपल्या दिशेनं भुज मांडवी. संध्याकाळपर्यंत पोहोचते. तर मित्रांनो रनिंग चालू आहे बघा. हा असं विषय काय नाही. आणि पाऊस जरा इथं झालाय कमी. कसं आहे एक्सप्रेस वेला लागायच्या अगोदर नुसता पाऊस ये जाय जाण्यापेक्षा येत होता जास्त. त्यामुळं सगळं गाडी पाक घाण करून टाकली. मगाशी बघितलं कसं की बघा काच बघा इथं झाल्या पूर्ण घाण झालं. इथनं तर काहीच दिसत नाही. वायपर आहे म्हणून बरं. आणि त्या काचाला वायपर नसल्यामुळे तिकडं काहीच दिसत नाही. आणि विषय म्हणजे डिझेलचा. आत्ता डिझेल बहुतेक बचावपर्यंत गाडीत जाईल असं वाटतंय. काय विषय नाही. गेली तर गेली, नाही तर काय टाकायचं आहे. एवढं काय नाही. आपली एक ठेका 60-70 चालू आहे. आणि एक्सप्रेसला पाऊस कमी झाल्यामुळे जरा भारी वाटायला लागले. कसं आहे दिवसा हाय थोडा पाऊस पडला तर काय अडचण नाही. पण ह्याच एक्सप्रेसला रात्री दबा पाऊस पडला बदा संपला विषय. मग पुढचं काही दिसत नाही काय नाही. पावसामुळे आपल्याला लेट झाले. आपण आत्ता वाजल्यात 8:30 वाजता एक्सप्रेसला आपण ह्या टायमाला एक मालिया तर पास केलेला असते किंवा मालियाच्या अलीकडे असते. पण ह्या टायमाला अजून आपण एक्सप्रेसला आहे. त्यामुळं पावसामुळे विषय झाला येऊ. पाऊस लाईट नसल्यामुळं त्यात ती गर्दी. त्यामुळे म्हटलं लेट डोक्याला टेन्शन घ्यायला नको. मस्तपैकी लावलेले ढाब्यावर बघा असं. आता काय पार्टीवाला फोन आलता. त्याला म्हटलं संध्याकाळपर्यंत येतो. काय आता इलाज नाही. शेवटी निसर्गाचा नियम कोण तोडू शकत नाही. म्हटलं आता काय विषय नाही. काय म्हटलं आल्यावर फोन लावा बघू. झाली तर झाली. अजून 3 डिलिव्हरी आहेत. त्यामुळं बघू एक तर झाली तर झाली नाही तर एक पण होणार नाही. कारण की आपल्याला ऊन यायला नाही पाहिजे. ऊन नाही आलं ना अशी सावली पाहिजे. अशी सावली असली ना मग काय दुपारचं मग रनिंग कव्हर होते. फक्त दुपारी ऊन यायला नको असा विषय. चला जा आता एक्सप्रेस वे अजून एक अहमदाबाद इथनं राहिले. अजून एक 50 किलोमीटर 50-45 किलोमीटर आहे अजून जाते. काय विषय नाही. तुम्हाला एक्सप्रेस वे संपल्यावर भेटू आपण. आलोय जस्ट अहमदाबादच्या रिंग रोडला. आणि इथून पुढं एक सानंद हा 31 ते 32 किलोमीटर सानंद आहे इथनं. आणि सानंद एकदा संपलं की सानंदच्या रोडला लागल्या आपण जातोय मालिया रोडला. विषय संपते. आता यो रिंग रोड जरा पास करायचा. आता इथं सकाळ असल्यामुळं जरा गर्दी ते ना हाय 2 व्हीलरवाल्यांची ते. त्यामुळं काय एवढा विषय नाही. तर ही किरकोळ गर्दी तुम्ही बघू शकता. आता ही 2 व्हीलर ही रिक्षावाली येते आणि ही सगळी आहेत का नाही. संध्याकाळी कोणच नसते. फक्त एवढ्या मोठ्या गाड्या. आणि संध्याकाळी जमलंच तर 1-2-4 फोर व्हीलर तेवढ्याच दिसतात. आता ही टेलरमुळे आता माझा ब्रेक बसायला लागला. त्याला मला ओव्हरटेक मारायला लागणार. चला आता बघूया. गर्दीत मला व्हिडिओ करायला जमणार नाही. त्यामुळं तुम्हाला भेटूया डायरेक्ट मालिया रोडला. मालिया रोडला 100% गर्दी नसणार आहे. तरी येऊन बघूया. डंपरवाले ते नसतात नाही माहीत. आता बघूया चला. तर मित्रांनो आम्ही आहे सानंद एक्सप्रेसला. सॉरी सानंदच्या बायपासला. आणि का थांबले मल्ल्याला एक नेचरचा कॉल आला आहे. कॉल तो बोलायला गेला त्यांचं सगळं. त्यामुळं आम्ही थांबले इथं. काय नाही 1-2 मिनिटात निघणार आहे. तर थांबल्यावर असला आळस येते सांगतो. ते वाईट आळस येते. 2 वेळा चहा पिलो. सुरतमध्ये निघालो डायरेक्ट आता इथं आलो. म्हणजे थांबत आले की तिसऱ्यांदा थांबलो. एकदा अहमदाबाद एक्सप्रेसला घेऊन थांबलो आणि भरूचच्या टोलनागर येतं थांबलो. असं 2 वेळा थांबलो आणि हे तिसऱ्यांदा संपला. बघूया आता आपण पुढे कुठं थांबते आणि आपण कुठं किती ड्रायव्हिंग करते बघूया. अजून कॅपॅसिटी आहे माझी. अजून झोप आली नाही काय नाही. मल्ल्याची जर झोप झाल्या तो काय तिथं ते म्हटलं आहे आत्ता दिलास तरी चालते. बघूया मग कुठं दिला ही गाडी आपल्याला. अजून आपली कॅपॅसिटी आहे. जाऊया पुढं. काय विषय नाही. चला. काय बोलू नकोस काय नाही. तू बोलला असेल चालते. काही जरा खराट आहे काय. मग जरा खराट लागायला. मित्रांनो ही तार बसवायला लागले. वरचे टावरची तार बसवायला ते. त्यामुळं रस्ता जरा पॅक झालता. आता रस्ता चालू केलाय. आम्हाला वाटलं कुठे ऍक्सिडेंट झालाय काय म्हटलं. तर काय विषय नाही. नाही गाडी थांबलीच ती बादशाह इथं.
चला काय विषय नाही, सगळं ओके मध्ये झाले. आता जाऊया. तर मित्रांनो आता मल्लू बसलाय गाडी चालवायला. आता येऊन रिक्षा बघायला लागलाय, त्यामुळे आता येऊन नाचायला लागलाय. आपल्याला अजून झोप आली नाही, काय नाही. मल्लू म्हटला बचावपर्यंत गाडी चालवतो. आपल्याला अजून डिझेल पण घालायचं, अजून लालच्या वर डिझेल आहे, त्यामुळं गडबड काय नाही डिझेल घालायची. आणि अजून आपल्याला झोप पण आली नाही, काय नाही. अजून आपण चालू शकते बघा, काय विषय नाही. काय तरी पण आता घेऊया म्हणलं, झोप गारवार या लागली, ऊन पण नाही, काय नाही. कसं आहे टायमात झोपलं, इथं ऊन एकदा पडलं गाडी झोप लागत नाही. पंखा लावा, एसी लावा, एसी ठीक आहे, थोडा पंखा लावा, काय पण लावा, पुढे काठ जरी उघडली तरी झोप लागत नाही. म्हणून इथं सावली पडल्या, जरा पावसाचं वातावरण झाले, म्हणून म्हटले जरा झोप घ्या मस्तपैकी. अजून इथं बचाव एक 170 ते 180 किलोमीटर राहिले. मग मल्लू म्हटला बचावपर्यंत चालतो, तोपर्यंत झोप. ठीक आहे म्हटलं, काय विषय नाही. तर आता चला मित्रांनो, आपलं टायमिंग जायला झोपायचं. भेटूया पुढच्या सीन मध्ये. तर तुम्ही दुसरी व्हिडिओ चेक करा आपले. चला. तर मित्रांनो आता आपण आहे मिठाच्या शेती जे पुल आहे का नाही, पुलावर आहे. बहुतेक पुढं काय तर जाम लागले का काय माहित नाही. मॅपवर तर दाखवा लागले पुढचा ब्रिज जिथं आलं, म्हणजे वेगवेगळा होते का नाही पुढचा ब्रिज, त्याच्या अलीकडपर्यंत जाम आहे. अजून तर वेगवेगळा झाला नाही, ब्रिज आहे असा आहे. आणि पाऊस इतका पडलाय की तिथं बाहेर तुम्ही बघू शकताय, पूर्ण मिठाच्या ह्याच्यात पाणी झाले. कोण म्हणते समुद्राचं पाणी आलंय, कोण म्हणते पाणी साठलेलं आहे. आता नेमकं काय आहे हे त्यांनाच माहिती, आपल्या तर काय माहित. आता कसं आहे, दरवाजा झाकलाय, पाऊस आत यायला लागलाय. अजून मी आत्ता झोपून उठले बघा, आत्ता जस्ट झोपून उठले. मल्हार गाडी चालवा लागला. बघूया काय विषय होते. अजून तर काय जाम वाटेनं झाले. तिकडं लांब बघू शकता तुम्ही, तिकडं पाणी साठले, भरपूर साठले पाणी. वरचा अर्था तर काय चिखलामुळं घाण झालाय. बघूया चला काय विषय. मित्रांनो जाम बहुतेक ह्यांच्यामुळं लागला असावं, कारण नाही ह्यांच्यामुळे नाही लागलं, पुढं अजून मेंढरा असणार आहे त्यांच्यामुळे लागले वाटतं. हा तावजी जाणे दो, लवकर जाणे दो जरा, आमच्याला झालाय उशीर. 4 वाजता आपण ठेवलेलं भुज मध्ये, बोंबला अजून बचाव पण आला नाही 4 वाजले तरी. जाम जाम जाम. ओय ओय, अरे इकडं बघ की, एक तर यांना कसं बोलवायचं रे. अत्रेव ए बादशा, अत्रेव अत्रेव अत्रे इकडं बघ. नाही नाही, माझी गाणी ऐकून लंगडा बी पळायला लागला. अरे केवढा बघ गाडी चालवा लागली ती, त्याला निश्चा पण नाही अजून लगा, एकटं जायत लगा आणि काय अवघड आहे. मित्रांनो बचाव मध्ये आले बघा, आता पंपावर आले. जरा मध्ये जाम लागल्यामुळे जरा लईच उशीर झाला, त्यामुळे आता जरा उशीर झाला. आता मस्तपैकी डिझेल टाकायला लागलोय. आता शेवट एंडला आता हळूहळू वर यायला लागलाय. म्हणजे तर बघू शकताय 10,000चं डिझेल टाकायचं आहे. 10,000 सेट केले, ते टाकायला लागलाय डिझेल. तुमचं काय 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 बोलणं चाललंय काय माहिती. आता डिझेल तरी टाकूया मित्रांनो. आणि अजून आज तर काही गेल्यावर 100% आपली गाडी खाली होत नाही मांडवीमध्ये. मांडवीमध्ये उद्या आपली गाडी सगळी खाली होत्या. आणि आज गेल्यावर आपण संध्याकाळी कुठं थांबते, जेवण आपलं कुठं होते बघूया. जरा मुश्किल आहे. अजून भुजला जायचं, भुज अजून लई लांब आहे. बघूया चला काय विषय. मित्रांनो आता इथं भुज मध्ये आले, मस्तपैकी दाल वाटी खायला लागलोय. आणि पहिल्यांदाच खायला लागलोय, त्यामुळे मला अंदाज लागला नाही. आता ही शेवटच्या 2 बाटी घेतलेल्या, मला आता कळायला बंद झाली, सरीन झाल्यात. कसतर आपलं लागले कोंबायला. कसा आहे दाल बाटीचा हिशोब असा आहे, कळून येत नाही लवकर आणि खायला ते खाऊ वाटते आणि शेवटला जात नाही. आता मला खायला कळीनं झाले. चला आता काही जर होईल. मित्रांनो काल रात्री दाल वाटी खाऊन देऊन मस्त हॉटेलवर झोपलेलो बघा. आता निघाले. आता सध्या आहे भुजमध्ये. भुजमध्ये कुठला नळ चौक उतारा आहे तो, नळा चौक. नळा चौकातनं लेफ्ट मारले की असं सगळं चढ लागते बघा जाताना. अर्धा रस्त्यात चढ आहे आणि अर्धा रस्त्यात उतार आहे. आणि उतार पूर्ण उतरला की जोडिओ लागते, तिथनं लेफ्ट मारला की डायरेक्ट जाते मांडवीला. आणि आपला पण माल आहे मांडवीचा, तुम्हाला माहितीच आहे. आणि चालले आई गो, कोण दिसतं मला, वा वा. तर ही रस्ता असे आहेत बघा, 1 नंबर पैकी सुंदर रस्ते आहेत असं सगळं. आणि इथं साईडला म्युझियम आहे घरी. हा म्युझियम आहे का साईडला,
अरे मी तर म्हटलं की तेव्हा म्युझियम आहे. तिथं ते रस्ता लय छोटा मित्रांनो. इथं बघी ट्रकाच एकदम मुश्किलानं 2 बसतात तरी पण ओव्हरटॅक मारायला बघतात. लक्झरी दिसली बघा एक जानवर. अरे ये लेलन कहाँ से आ गया भाई. लेलन इंडियन कंपनी आहे रे, त्यामुळं काय लय बोलू पण वाटत नाही. चला मित्रांनो आता जाऊया. हायवे लागते आणि पोहोचूया डेस्टिनेशनवर. तुम्हाला गेल्यावर दाखवतो. 3 दुकानं आहेत. मांडवीच्या मार्केटला पहिल्यांदा चाललोय. कसं काय आहे बघूया. आता येऊन गेलाय इथं. आता येऊन गेलाय. मी पण एकदा गावात येऊन गेलोय. मुली मागायला बघायला मी मुली मुली असे बघायला की कुठं तर मी तर मित्रांनो जहाज बघा. पुढं शिप भी है. आगे शिप भी है. आपको दिखाता हूँ दाखवतो तुम्हाला मी. कसं आहे मी पण इथं पहिल्यांदा आलोय. म्हणजे आलोय मी 2 व्हीलरवरून एकदाच आलतो. मी इकडं GIDC मध्ये आलतो. GIDC मध्ये आलतो एकदा. तेव्हा मी त्या माणसाकडे लक्ष देत तू काय हे देखो शिप देखो. गेली काळी चालती कशी आहे. मी पहिल्यांदा बघालोय आणि समोर अशी एवढ्या जवळ पहिल्यांदा बघालोय. इथं हे लाकडाच्या पहिला म्हणजे शोला लावले का खरंच तयारवाल्या सॉरी शोला लावले नाही तयारवाले. हे जहाज तयारवालेच मित्रांनो. हे शोला लावले नाही तर तयारवाले ते आई शपथ तयार पाण्यात हवा. इथं आणि तयारवाले काय म्हणजे डेंजरस आहे. नाही आम्हाला तर बघ तो कोणी नाही गेला. हो माणूस आपल्या घेऊन चाललाय पुढे. काय म्हणजे डेंजर आहे इथं. एक दिवशी यायला लागते फिरायला असं वाटायला मला आता बघितलं. आणि जिलेबी आपण 100% आता गाडी लावली जिलेबी खाणार. आणि चला आता काय मध्ये भिंती आल्या दाखवतो तुम्हाला पुढचं. आता पुढे गेला. तर मित्रांनो गाड्या आता लावल्या बघा खाली करायला. आता म्हणजे उशीर झाला सोडा. तिथं पहिलं दुकान पूर्ण गेलं तिथं लय गर्दी होती. वेळ काय टाइमच नाही. तिथं आता गर्दी आहे सोडा. गाडी लावल्या त्यामुळं ही जरा कसं एक साईडला आले त्यामुळे त्या रस्ता राहिला. तिथनं गाड्या ये जा करतात त्यामुळे काही विषय नाही. आणि इथं राहू गाडी तोंड माझ्या गाडी इकडे होता तिकडं करून लावले. वळवताना एक जण थांबत नाही. नुसतं बकाबोक लेफ्ट साईडनं राईट साईडनं पुढणं मागणं बकाबोक घुसतात. आता तिथनं मी पुढणं मागं रिवर्स घ्यायला लागले तर ते इकडं असं इकडं गाडी घेऊन चालले असं 2 व्हीलर. आईच्या गावात काय वाटतं थांबत नाही. 4 व्हीलर थांबत नाही. 2 व्हीलर थांबत नाही. काय म्हणलं शेट थांबतात काय कोण. काय राग आला हो. काय राग आहे भारत काय पण बोलून जाते आपण. मोठी गाडी वळाल्या खाली येऊ शकतोय मरू शकतोय आपण. अरे आता मग म्हणलं गाडी इथनं चालले. इथनं 2 व्हीलर घेऊन चालल्यात. काय कोण काय बोलू पण शकत नाही त्यांना. आता काय चौक बघा म्हणजे हा. आणि त्यात काय विषय माहिती आहे काय. गाड्या हलवत नाही तर गाड्या येत नाहीत. गाड्या हलवली की आता गाडी तर काय एकदम मोकळं. आता इथं मोकळं दिसायले. आताही मोकळं दिसायले तुम्हाला. पण इथं मगाशी सायकल लावायला जागा नाही. ती आहे सोड. रस्ता कसा आहे मोकळा आहे त्यामुळे सगळे जाय करतात. आता आपली गाडी लागली त्यामुळे सगळे जाम झालतं. हा ही गाड्या लावल्या त्यांच्यामुळे सगळं झाले. आता ही थोडाफार ही कंटिन्यू रनिंग चालू आहे इथलं. 6-10 टायर आणि टायरी अशी जागेवर वळवायला लागतं बघा. काही इलाजच नसते. पुढं मग करताच येत नाही इथं. समजून घेतात पण तिथे बोलत काय नाहीत पण वैतागले देतात. जागाच मिळाली घुसलाच त्यो. हा
काय विषय नाही, आता लावल्या गाडी खाली करायला. हा एकटा हाल नाही, एकट्याला जमतच नाही. कुठली साईड बघणार तू? गर्दी आपण आता इथं एक पहिला पॉईंट ही म्हणजे दुसरा पॉईंट आहे. अजून एकदा त्या तिथं लावायचे, गाडा लागला की नाही त्या गाड्यापाशी लावायचे. तिथे 150 फुटी खाली केली की विषय संपते. चला आता भाडा घ्यायचंय, भाडं तेवढं घेऊया आणि जाऊया आपलं. तर मित्रांनो आता आपण गाडी ते सगळं खाली करून मस्तपैकी आले बघा भरायला. आणि ही तुम्ही कंपनी आपलं ब्लॉग रोज बघत असला तर ओळखलाच असणार आहे तुम्ही. मागच्या वेळी ज्या कंपनीत इथनं माल भरून गेलो त्याच कंपनी आणि परत आलोय. ह्या कंपनीचं पुंदी फाउंडवेल म्हणून या कंपनीचं नाव आहे. तर आता इथनं आपण गाडी भरायची आहे. आता काय लोड होत नाही गाडी. आपण साखर खाली करून आपल्याला यायला जरा उशीर झाला. साहेब म्हणले गाडी उद्या भरतो. मग काय विषय नाही म्हणलं ठीक आहे. मग आता आपलं काय गाडीत काय जेवण बनवायचं सामान आहे. आता पाणी थोडं आणायचं आणि मस्तपैकी जेवण ते संध्याकाळी करायचं, निवांत झोपून टाकायचं. सकाळी बहुतेक 9 का 9:30 वाजता भरायला घेतात. तेव्हा असा विषय आहे. संध्याकाळी आम्ही मसाले भात करणार आहे, तुम्हाला बारीकमध्ये दाखवतो, काही विषय नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता उद्या गाडी भरताना तुम्हाला उद्याचं लोडिंग दाखवतो, उद्याचं नियोजन सांगतो, उद्या शेड्यूल सांगतो. सध्या तर गाडी खाली करताना तिथं मस्त मस्त आली सोडा. जहाज बनवत म्हणजे सुतार काम, म्हणजे ज्या लाकडानं जहाज बनवतात, कुठल्या लाकडानं बनवतात, काय वस्तू म्हणजे वापरतात जहाज बनवताना, ते सगळं आज बघायला मिळालं. आणि माणसं जहाज बनवताना केवढी दिसतात. जहाज मोठं लाट आणि माणसं मुंगी एवढी माणसं दिसतात. आणि एक जहाज बनवायला मला तर वाटते 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष पण जात असतील, काय सांगता येत नाही. सबमरीन बघितली तर मगाशी ते पांढरं जहाज बघितलं, त्याला काय म्हणतात काय नाव मला माहित नाही. त्याला बहुतेक शिप काय तर म्हणजे त्याला इंटिनात भरपूर काय होतं. आणि खाली करायला गेलं तर तिथं पाक अडचण, तुम्ही मगाशी बघितलं तिथं अडचण एवढी होती का नाही. ती गांधीधाम बरं वाटलं, पण ते नको बाबा. काय गाडी लावती तर बकाबक शिरते, काय विषय नाही. थोडं ते डोक्यात काढायला नको परत ते आणि गर्दी आठवते. आता इथं मोकळ्यात बसलो ते जरा देवागत. बघू संध्याकाळी जेवण बनवतो तुम्हाला दाखवतो काय विषय होते बघूया. आणि ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. ब्लॉग काय स्किप करू नका. ब्लॉग काय मी कट करत नाही, काय नाही. उद्याच पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो, काय विषय नाही. चला तर मित्रांनो मस्तपैकी आता मसाले भात केला बघा. आणि भात तर एवढा मस्त केला का नाही भावानं, विषय नाही. पहिल्यांदा फडफडीत भात झाला बघा, त्यामुळे खायला दुसऱ्यांदा झाली. पहिल्यांदा चिकनच्या वेळ आहे ना, मस्त लागला भात फडफडीत. कसा आहे आता इथं साधं किराणाचं दुकान नाही, त्यामुळं आम्ही भाजी आमटीच तर काय केलं नाही. आणि गॅसचं पण काही आमचं भरोसा नाही कधी संपेल. त्यामुळे भात शिजला, त्यामुळं पोटापुरतं भारी झाले. कांदा मसाले भात मस्तपैकी केलाय बटाटे तेल घालून. आणि जुमानजी पिक्चर बघायला लागले. फर्स्ट पार्ट 1 आहे, आईच्या गावात या बोबडेपणाच्या. तर चला मित्रांनो आता पुढचा पार्ट तुम्हाला उद्या दाखवतो. आता सगळी रात्र झाल्या, आमच्या पुढे गाड्या आल्या, पुढे आहे लेलंड एक दिसत नाही आता. चला तर मित्रांनो मॉर्निंगला तुमचं स्वागत आहे. तर आता बघा गाडी जस्टच काट्यावर घेतल्या, गाडी चालू आहे. आणि ह्यो काटा ओळखला असणार आहे, मागच्या ट्रिपला होता तसं आपल्या कंपनीत. तीच कंपनी आहे, सेम कंपनी, सेम गाडी, सेम माल. फक्त आता 35.5 टन माल घ्यायचा. आपण मागच्या वेळी 34 घेतलेला. मल्लू गेलाय काटा करायला. आता वजन त्यानं केलं का नाही, गाडी लावणार तिथं भरायला. तिथं ते लेलन दिसायला गेलं का नाही, ते लेलनवाला आता मागणं पुढे गेलाय. बिहन भरायला नाही लावायला पाहिजे, तरी बघूया काय करतोय. चला पहिला काटा करून गाडी साईडला लावूया. मध्ये जोळा मध्ये घे. मधनं येते, मधनं की आल्या हाताला. हा सोड, ये पडदा एक भरला जाय. येऊ काय पडदा आपल्या परवासारखा बांधूया पडदा. येऊ काय करूया बंद. तर मित्रांनो गाडी आपली लोडिंग झालेली आहे आणि मस्तपैकी मागचा पडदा त्याने बांधलाय, तुम्ही आता बघितला. आता लोडिंग त्यानं आपला सगळा विषय चालू आहे तो गावात. आणि पूर्ण आता
गाडी बांधून ते झालेली आहे. आता जायचं ऑफिसवर गेल्यावर आपल्याला GPS बसवायचा आहे गाडीला. GPS बहुतेक आहे गाडीला जुनं, ते GPS बहुतेक चार्जिंग संपला आहे का खराब झाली का काय माहिती, पण GPS वेगळं बसवायचं आपल्याला. ते GPS बसवलं की डायरेक्ट आपण कंटिन्यू रनिंग चालू ठेवायचं आहे. तर हां बरोबर, रनिंग चालू आजच करायचं आहे 100%. आणि आपल्याला परवा दिवशीपर्यंत सांगलीत ना कोल्हापूरला इम्प्रोचा माल आहे. इम्प्रोचा माल एकदा खाली झाला की तिथं खाली करायची गाडी. खाली ते झालं की गाडी लावायची डायरेक्ट ऑफिसला आणि आपल्याला जायचं घरी. थोडाफार सुट्टी लई नाही, 1-3 दिवस फक्त सुट्टी घेणार आहे. 1 दिवस झोप काढायची, 1 दिवस मित्रांसमोर बोंबले हिंडायचं आणि 1 दिवस असंच कुठं पण हिंडायचं. असा विषय नियोजन आहे. चला मग जाऊया आता. इथं पहिला निघूया ऑफिसमध्ये, जाऊया GPS ते लावूया आणि सगळं काम ओके मध्ये झालेलं आहे. आता अगरबत्ती पण लावायला आहे. वारं नाही यायची जागा ते शोधायला लागला. आता इकडं कसं आहे, वारं इथं टायमाला सुटत नाही. हां वारं टायमाला सुटत नाही इथं. जेव्हा नको असते तेव्हा वारं सुटते, जेव्हा पाहिजे तेव्हा काय नसते, उकडून मरते बघा आतल्यात. तर मित्रांनो भुजमध्ये आता जस्ट पोचले. GPS बसवायला दादा पण आल्यात. मस्तपैकी फ्यूज बॉक्स त्यांनी खोललाय बघा. GPS गाडीला पहिला नव्हतं सोडा, आत्ता बसवायला लागलं GPS. आणि आता GPS त्यांनी बसवायचं, जायचं, बघायचं. आता GPS बसवायला लय नाही, 10-15 मिनिट लागते नुसतं. आम्हाला वाटलं अर्धा पण तास लागते, काय विषय नाही, 10-15 मिनिटात. शेवटी GPS बसवायला आलेला भाऊ टॉपचा आहे. हो बघा बघ सगळं काम करून टाकलाय. GPSचा नाद करायचं नाही. 35,000 मेरा आएगा इसमें फोटो आएगा ना. इधर भी कुछ तो चमक रहा है ना भैया, इधर भी कुछ तो है. इधर ये क्या पुरानी गाड़ी में पुरानी मतलब कोई अलग अलग कंपनी का माल भरते हैं ना, और मराठी में रहते हैं. ये क्या होता है, ये चमक रहा है, ये क्या है, क्या ये चमक रहा है ना, ये गाड़ी का ही है. गाड़ी का है क्या? सेंसर. कौन है? अरे इधर चौक में वो मिल गई GPS का. इधर चौक में अपना जो अर्थ का ये ना चौक उधर है. कौन सा सर्कल है भैया सामने वाला? जीके पृथ्वीचा सर्कल. हाँ वो अर्थ वाला जो है ना बीच में उधर है. हम जीके सर्कल. जीके रे जीके सर्कल म्हण. ऐकता का वो आए हैं, वो चालू है काम करना. आ रहे हो इधर? हाँ रुक जाओ नहीं तो हम आ जाते हैं. एक लगेगा आधा घंटा. हाँ ते तर मित्रांनो आपण हेडलाईटचं देन काम सगळं करून निघाले. पांढऱ्या लाईट दोन बसवायचे होत्या, पण आता वेळ झाल्यामुळे पुढच्या ट्रिपमध्ये बसवायचे आहेत. कारण की आता बहुत अंधार व्हायचा टाइम झाला आहे आणि आपल्याला आता पुढे जाऊन आपल्या पंपावर डिझेल पण फुल करायचं आहे. आणि एक लढतर आल्या म्हणजे हे बुलेटचं टायर आहे, पुढचा आहे मागचा काय माहीत नाही. ते टायर आपल्याला द्यायचं आहे. त्या पंप आपण जिथं पंपात गाडी टाकी फुल करणार आहे की नाही त्या पंपातच आपल्याला ते टायर द्यायचं आहे. ते टायर एकदा दिलं, टाकी पॅक केली. आता काय आंब्याची फेट पण नाहीत काय नाही या ट्रिपला. आम्हाला घरी नेले होत्या, घरीसुद्धा मिळाले नाहीत. त्यामुळं जरा काय विषय जरा मूड ऑफ गेला. म्हणजे कसं माहिती आहे की इथं महिनाभर सीझन असते, पण आता महिनाभर घरीच गेलो नाही तर पेट्या घेऊन तर काय करू. त्यामुळं आम्ही घेतल्या होत्या. आता जरा घरी चाललेलो, त्यामुळे म्हटलं पेट्या तर द्या. पेट्या पण मिळाल्या नाही काय नाही, त्यांच्याकडच्या पण सगळ्या संपल्यात पेट्या. असा विषय झाला. काय विषय नाही सोडा, काय रस्त्यात काय आणि जरा चांगलं भेटलं. रस्त्यात आंबा भेटलं, रस्त्यात भेटलं घेऊ का? हां रस्त्यात भेटलं घेतो आम्ही, त्याचा काही विषय नाही. तर चला मात्र कसा एक कच्ची आंबा जरा गजबजची जरा भारी असतात आणि आम्ही खाल्ल्यात पण, त्यामुळं उगाच बोलल्यावर काय नाही, फोन बघितलं त्यामुळे जरा म्हटलं घेऊया. चला काय विषय नाही, जाऊया पंपावर टाकीने फुल करूया. आणि इथं आता पावसाचं वातावरण झाले भूज साईडला. इथं कधी पाऊस पडत नाही, मग असे एकदम बारीक 1-5% पाऊस पडला आणि लगेच गेला असा विषय झाला. तर काय पडला ठीक काय, आता सगळं पॅक आहे आपली गाडी, त्यामुळं काय विषय नाही. चला जाऊया. तर मित्रांनो भागवती हॉटेलमध्ये आम्ही आलो पराठा खायला. इथं आलू पराठ्याला आहे की नाही
डाळ देतच नाही, नुसतं दही आणि काय तर चटणी देतात वाटतं. डाळ असते जरा मजा आली असती. आता विषय म्हणजे आता गाडी लावली आपली साईडला, तिथं बाहेर लावल्या गाडी आणि आपलं मोबाईलचं संपलाय बॅलेन्स. मल्लूला म्हटलं जरा बॅलेन्स मार भाऊ, आहे बघ इधर 300 आणि 50 तुला ऑनलाईन मारतो. कसं आहे माहिती आहे काय, जागर विषय प्लेअर असते आपला. हा बघा बॅलन्स पण मारला बघा, आहे काय 350 नंबर उडका द्या होता. हा नंबर उडका द्या. नंबर आहे त्यावर. हा नंबर येत नाही. नंबर हुडका म्हणजे हे नंबर आहे का हिशोब क्लिअर झाला आपला 1 नंबरमध्ये. बॅलन्स ते मारला. आता ओढ फक्त आलू पराठ्याची, कधी येते काय माहित. डाळ पण नाही काय नाही, एवढा का उशीर लावा लागला काय आपल्याला कोणाला टाव बाबा. हाय श्वास तर हाय सोड आपल्याकडे, श्वास टाकायचं बकाबक खायचं, सुट्टी द्यायची. मित्रांनो आत्ता आलू पराठा आलाय बघा. आलू पराठा सांगाय का नाही, शक्यतो असं एक पराठा देतात आणि असं वाटेत डाळ देतात, पण ह्याने बोंबलाला दही दिले बघा, त्यामुळं श्वास आहे, त्यामुळे जरा चांगलं वाटायले. पण टेस्ट असते थोडा, आलू पराठ्यात टेस्ट असत्या, त्यामुळे डाळ नसली तरी काय चालून जाते. लय गरम आहे इथं, दे इथं श्वास आहे का बघू बघा, ते पण संपला. बस 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 बच्चा बस. श्वास आहे काय रे, चटणी. श्वास आहे, श्वास आहे. तर मित्रांनो आता आतापर्यंत ब्लॉग जिथपर्यंत बघितला तिथपर्यंत ब्लॉग आपला एंड झालाय, कारण की आपण आता रनिंग चालू ठेवायचं आहे. आता रात्री आपलं अहमदाबाद एक्सप्रेस पास होते, अहमदाबादचा रिंग रोड पास होते आणि जमलंच तर देवाच्या कृपेनं अंकलेश्वर पण पास होईल आणि उद्या सकाळी 10 वाजता सुरत पण पास होईल आणि उद्या दुपारी मुंबई पण पास होईल. म्हणजे कृपा आपली चांगली असली तर म्हणजे जाऊ तर वाटते, जायचं तर फिक्स आहे आपल्याला, पण देवाच्या कृपेनं रस्त्याला काय अडचण यायला नको. अडचण आपली बाकी काही येत नाही. आता बोलायला नको उगाच आणि होऊन जायचं, आपली जी पहिलाच काळे आणि आपण बोलेल ते त्याचं उलट होते सगळं, त्यामुळं ते बोलायचं तर नाही. आणि जरी काय झालं तर आपलं टेन्शन तुम्हाला दाखवून आपण कसं काय काय आपण पुढे फिरतोय, काय टेन्शन चाललंय, काय चाललंय काय नाही. मिनी ब्लॉगमध्ये थोडंफार कळत असेल, मोठ्या ब्लॉगमध्ये सगळं कळते. मिनी ब्लॉगमध्ये कसं आहे, एवढं आपलं काय रोजच्या जीवनात चाललं एवढं काही कळून येत नाही, पण मोठ्या ब्लॉगमध्ये कसं रियालिटी असते सगळं. आम्ही काय तिथं काही एडिट करत नाही, काय नाही, काय असेल ते रियालिटीमध्ये दाखवते आपण, त्याचा काही विषय नाही. आता पूर्ण गाड्या लागल्यात मला घ्यायचं तिकडं. आईच्या गावात कसं काय रे बाबा, सगळे रॉंग साईडने येतात. तर चला मित्रांनो आता रनिंग कंटिन्यू चालते होतो. आपल्याला रात्रीचं बहुतेक वडोदरा एक्सप्रेसचे सगळं पार करायचं आहे आणि आता पुढे जरा खासपर्यंत थांबून पुसायचे आहे. आणि हे पलीकडचा रोड बंद असल्यामुळं सिंगल लेन चालू आहे. आता पुढे बघू शकता लाईटीमुळे पुढचं काही दिसून झाले. चला काही विषय नाही, आपला आता कॅमेरा पण लेन्स जरा खराब झाल्या, खराब म्हणजे जरा घाण झाल्या, बाकी काही विषय नाही. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता पुढचा ब्लॉग जमलंच तर मुंबईतनं चालू करूया. आता कसा विषय, आता रातभर मी चालवलो, रातभर काय आता रिंग रोड पास करणार, वडोदरा एक्सप्रेस पास करणार, जमलं तर बुरुज पास करणार, अंकलेश्वर पास करणार, नंतर मग आपण उद्या दिवसभर झोपणार, त्यामुळे ब्लॉग पण करणार नाही काय नाही. त्यामुळं आपण ब्लॉग मुंबईतून चालू करूया. आणि तिकडं लोणाळा घाटातून सगळं पाऊस चालू आहे आणि एक 5-6 दिवस मुंबईत कंटिन्यू जाम लागालाय. मुंबईला घोडबंदर मनोरला ते सगळं जाम लागा लागलाय. बघूया आपल्याला उद्या जाम गावते का नाही. जाम जर गावला तर मुंबई संध्याकाळी आपली पास होईल आणि जर नाही गावला तर मग काय उद्या दुपारी आपण मुंबई पास करायचे आणि उद्या संध्याकाळपर्यंत डायरेक्ट सातारा क्रॉस करायचे, संपला विषय. चला बघूया. ब्लॉग जाता जाता लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब तेवढं करायला विसरू नका. चला.